हां प्रेज गॉड. उभं राहा ब्रदर. का मग क्लॅप करूया भावासाठी. हा भाऊ अकोल्याहून आलेला आहे आणि मागच्या वीकपासून तो फोन करत होता की मला यायचं आहे आणि पहा इतका लांबून तो आला प्रभूच्या महिमेसाठी. प्रभू तुला ब्लेस करो आणि झाल्यानंतर नक्की भेट, मी तुझ्यासाठी प्रे करा. हां बस ओके. प्रेज द लॉर्ड. नाव चर्च आजचा जो विषय आहे तो याप्रमाणे आहे का योग्य स्थितीमध्ये प्रार्थना करा. कोणत्या स्थितीमध्ये? एक आठवड्यापूर्वी हा संदेश घेतला होता आणि पुन्हा आपण तो कंटिन्यू करत आहोत कारण आमच्या प्रार्थनेचं उत्तर आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमचं जीवन, आमचा परिवार आशीर्वादित झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण येशूत आहोत का? कमन आहोत. जर प्रभू येशूमध्ये आपण आहोत ना तर आपले मार्ग मोकळे झाले पाहिजे. तसं देवाकडून आम्हाला अपेक्षा आहे, देवाला पण आमच्याकडून अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही नवीन आहोत तर काही फरक पडत नाही. तुम्ही कशी असता प्रार्थना करा, देवाप उत्तर देईल. पण जे लोक आता परमेश्वरामध्ये आत्मिकरित्या वाढत आहे तर प्रभूची पण अपेक्षा आमच्या लोकांकडून का तुम्ही पण असं काहीतरी करा का त्याद्वारे प्रभूची महिमा झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कमॉन. किती लोकांना वाटतं उत्तर यावं? मग आपण त्या स्थितीत पाहिजे ज्याद्वारे देव आमच्याकडे आकर्षित होईल. प्रेज द लॉर्ड. आपण उदाहरण घेतलं होतं मार्था मारियाचं. कोणाचं? बायबल सांगतं की त्या लोकांनी प्रभूपर्यंत हा निरोप पाठवला का त्यांचा प्रिय लाजर आजारी आहे आणि नंतर तो लाजर काय झाला? मरण पावला. बायबल सांगतं का येशू ज्यावेळेस गेला, असं लिहिलंय योहान 11 मध्ये का तो त्या गावात गेला पण त्याच्या घरी गेला नाही. येशू त्यांच्या घरी गेला नाही, गावात गेला पण घरी गेला नाही. तो एका ठराविक जागेवर येऊन थांबला आणि हा निरोप त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. आणि जसा हा निरोप पोहोचला त्या दोघी बहिणीपैकी एक बहीण मार्था येऊन कोणाला भेटली? येशूला. आणि नंतर त्या बहिणीशी येशू बोलला, जीवनाबद्दल बोलला, पण तिला वाटलं का येशू शेवटच्या दिवशी बद्दल बोलतोय. कोणत्या दिवशी? शेवटच्या दिवशी. पण परमेश्वर शेवटच्या दिवसाबद्दल बोलत नव्हता, प्रभू त्या समयाबद्दल बोलत होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू म्हणत होता का मी आज तुझ्या भावाला काय करणार? बरं करणार. काय करणार? म्हणजे तो मेलाय पण मी त्याला काय करणार? पण तिला वाटत होतं की पुनरुत्थानाच्या टायमाला. कधी? पुनरुत्थानाच्या टाइमला. मग ती बोलल्यानंतर घरी गेली. कुठे गेली? घरी गेली. आणि नंतर दुसऱ्या बहिणीला पर्यंत हा निरोप दिला आणि मग दुसरी बहीण पण कोणाकडे आली? येशूकडे आली. नंतर या दोघी बहीण जशी येशूकडे आल्या, बायबल सांगतं की येशू घरी गेला नाही. त्यांच्या घरी गेला नाही. येशू कुठे गेला? कबरेकडे गेला. त्यांच्या कबरेकडे. म्हणजे जिथं त्यांचा आनंद मावला प्रभू त्या आनंदाकडे गेला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मागच्याच आम्ही शिकलो होतो की परमेश्वराची इच्छा नाही की आपण विलाप करावा. काय करावा? विलाप करावा. विलाप करून जर प्रार्थना कराल तर उत्तर येणार नाही. प्रेज द लॉर्ड. आशा ठेवून प्रार्थना कराल तर देवबाप उत्तर देणार. प्रेज द लॉर्ड. कशी प्रार्थना करा? आशा ठेवून. विलाप ठेवून नको. विलाप तुमच्या जीवनात आहे पण देवाच्या वाटण्यावर आपला विलाप दूर करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणा काही समस्या आहे, ठीक आहे, पण आता मला माहिती आहे काय तर मला कोण बाहेर काढणार? परमेश्वर बाहेर काढणार. त्या सिस्टरनी ज्या बाळाची साक्षी दिली त्यास आम्ही त्या ठिकाणी प्रेयरला त्यांच्या घरी होतो आणि ते सांगत होते त्या लेकराचं नाक हाड आहे ना हे प्रॉपर ग्रो झालेलं नाहीये. पण त्या समय त्या लेकरासाठी काय झाल्या होत्या? प्रार्थना झाल्या होत्या आणि एकच विश्वास होता का आशीर्वाद कोणाद्वारे? परमेश्वराद्वारे. जर देवाने दिलाय तर देव फाईन प्रोडक्ट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या टायमाला मी बोलत होतो, हे डिस्कशन चाललं होतं आणि हा विश्वास होता का देव करणार. प्रेज द लॉर्ड. जर हा विलाप करत बसलो असतो का आता कसं बाळ जन्माला येईल तर कदाचित ते असं तसंच जन्माला आलं असतं. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याकडे आशा असती का नाही देवबाप करणार. कोण करणार? ते खूप सुंदररित्या म्हणले का ते दुर्लक्ष केलं. कसं केलं? लक्ष दिलं नाही. देवाची पण इच्छा आहे का तुम्ही निराशेत लक्ष घालू नका, तुम्ही देवाच्या आशेमध्ये प्रभूकडे प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आशेने प्रार्थना कराल देवबाप तुम्हाला उत्तर देणार. प्रेज द लॉर्ड. कमान. उत्तर पाहिजे का नाही पाहिजे? 100% संकट येतं, थोडा वेळ मन हलतं पण जास्त बी हलू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पटकन सावरा. कोणाकडे पहा? कारण आम्हाला परमेश्वर आहे. आम्हाला परमेश्वर आणि परमेश्वर या धक्क्यासाठी ऑलरेडी तयार आहे. जसं आमच्या जीवनात अकस्मात धक्के येतात, म्हणजे अकस्मात संकट येतात, आम्ही आलतो. कोण आलतो? आणि मग आम्हाला वाटतं कदाचित वेळ लागल पण परमेश्वर ऑलरेडी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी ह्यांचा भाऊ वारला, कदाचित हे तयार नव्हते पण कोण तयार होता? कारण योहान 5 मध्ये लिहिलं की प्रभू येशू म्हणतो अशी वेळ येत आहे जे थडग्यांमध्ये आहे ते त्याची वाणी ऐकतील आणि बाहेर येतील. म्हणजे येशू तयार आहे का नाही? आमच्या जीवनात संकट आलं ना आम्ही हलतो. 100% थोडासा देह आमच्यात काम करतो आणि आम्हाला असं वाटतं का आता थोडासा दिवस जावा लागेल, आता कमीत कमी 20-25 उपास करावा लागतील, 40. तुम्ही देवाला टाइम देऊ नका. कोणाला? म्हणजे कोणता टाइम म्हणतोय मी? कार्य करायचा. कोणता? कार्य करायचा.
देवाला 20-25 दिवस लागत नाही, देवाला महिना लागत नाही. देवा टाइम घे, भले मोठी समस्या आली थोडा टाइम घे. देवाला टाइम लागत नाही चर्च. तू टाइम घे तुझा विश्वास स्थिर होण्यासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव एका क्षणात पण गोष्टी बदलू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमचं मन व्याकुळ होतं आणि व्याकुळतेत प्रार्थना आम्हाला फळदायी करत नाही. Yes. म्हणून देवाची इच्छा आहे का ज्याही वेळेस समस्या येतील, अडचणी येतील, स्वतःला स्थिर करा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू त्यांच्या घरी जाऊ शकला नसता का? येस कमान जाऊ शकला असता का नाही? पण इथं विलाप आहे. काय आहे? विलाप आहे. आणि याईरच्या घरामध्ये जाऊन त्यांनी विलाप करणाऱ्या लोकांना काय केलं होतं? बाहेर काढलं होतं. पण देवाची इच्छा होती की तुम्ही आत्म्यात बलवान झालात, Yes. तुम्हाला देवाचं वचन मिळालंय आणि आता वचनामुळं तुम्ही विलापात राहू नका, विलापातून बाहेर या. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू ती योग्य स्थिती शोधत होता त्या लोकांमध्ये. आणि ते म्हणतं ही योग्य स्थिती नाही का तुम्ही कुठं बसावं? विलापामध्ये. सगळे बोला कुठं बसावं? विलापामध्ये येशू वचन, येशू वचन आहे. आणि वचनाला विश्वास भेटला पाहिजे. येस जर विश्वास विलापात बसल तर कार्य कसं होईल? Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्याही वेळेस तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस येतील, आहे ठीक आहे, पण येशू आहे आणि येशू बाहेर काढणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाला काळजी आहे? देवाला काळजी. प्रभूला काळजी. जसं आम्हाला देवाच्या सेवकाबद्दल कळलं तर 3-4 वाजेपर्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये होते. जसं आम्हाला कळलं थोडं अर्धा तास मन व्याकुळ झालं आणि मग जसं कळलं का ते स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले होते. मग म्हणलो प्रभू तुला 100% त्यांना काय करायचंय? बरं करायचे. नाही तर हे कोणत्या मीटिंगमध्ये झालं असतं, हे प्रवासात झालं असतं, ते दिवस रात्र प्रभूच्या सेवेत असतात, बाहेर असतात, पण देवा तुला लाईफ द्यायचं. म्हणून मी पण त्या व्याकुळतेतून काय झालो? बाहेर. बाहेर आलो. म्हणलं अस्थिर नाही व्हायचं, प्रभू तू त्यांना लाईफ देणार आहेस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही जास्त विचार करतो आमचं मन आमच्यावर काय होऊ लागतं? हवी होऊ लागतं. पटकन बाहेर या व्याकुळतेतून. Yes. प्रभूकडे पहा आणि देव मार्ग मोकळे करायला तयार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला काळजी आहे? परमेश्वराला नेहमी काळजी. लक्षात ठेवा जेही संकट येतील तुम्ही तयार नाहीये पण देव तयार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कारण त्याला डुलकी लागत नाही, तो झोपही घेत नाही. तो तयार आहे. चर्च. येस त्याच्या नॉलेजच्या पलीकडे एकही गोष्ट घडत नाही. सर्व त्याला काही आमच्या लाईफ बद्दल माहिती आहे. म्हणून देव आम्हासाठी ऑलरेडी आत्म्यात अलर्ट आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळासाठी मन हलल पण म्हणा ठीक आहे मी तयार नाहीये, मी हलतोय पण माझा देव तयार आहे येस आणि देव मला याच्यातून काय करणार? बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो काही विलाप असेल विलापातून कशी या? बाहेर या. नाराज होऊ नका. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनेपासून दूर जाऊ नका, वचनापासून दूर जाऊ नका, आपला विश्वास सोडू नका. येशूमध्ये कसंही राहा पण देव बाप तुम्हाला इथंच ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रडत का नाही असा ना, कोणाच्या पायापाशी बसा, देवाच्या पायावर. म्हणा इथंच मला उत्तर मिळेल. देवापासून दूर जाऊन मला उत्तर मिळणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कोणाची महिमा करायची आहे? देवाची महिमा. आम्ही पवित्र शास्त्रात राजेमध्ये ऐकलं का सुनेमकरी नावाची स्त्री, तिचा मुलगा काय झाला मरण पावला. आणि मेल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय का तिने त्या रूम मध्ये त्याला ठेवलं आणि दार काय केलं बंद केलं. आणि त्या रूम मध्ये कोणीच बसलं नाही. चर्च. येस जिथं विलाप आहे त्यात जास्त वेळ बसू नका. येस त्या गोष्टीला काय लावा? कडी लावा. दार लावून टाकायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने काय लावलं? दार बंद केलं. नवऱ्याला बसू दिलं नाही, ती बसती नाही. येस पटकन तिथून कशी आली बाहेर आली. आणि म्हणली का पटकन गाडी तयार करा, कोणाकडे जायचं? सेवकाकडे जायचंय. सर्व कसं आहे कुशल आहे. आणि देवाने कुशल केलं का नाही येस केलं? केलं. चर्च विलाप करू शकली असती, त्या खोलीत बसू शकली असती, पण तिने त्या जागेला काय लावलं? दार लावलं. आज देवाची इच्छा आहे का तुमच्या विलापाला काय लावा? दार लावा. विलाप आहे ठीक आहे पण माझा देव हे बाहेर करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बाप बोलतो. आता थोडं अपग्रेड होऊ, थोडं काय होऊ, अपग्रेड. म्हणजे काही लोकांचं असं ठीक आहे प्रभू तू उत्तर देत नाही, मी नाराज पण नाही पण आनंदी पण नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी चर्चला येणार, मी नाही म्हणत, मी येणार पण आनंद नाही. कमॉन, किती लोकांना कळतं? देवाने उत्तर दिलं का? नाही ठीक आहे पास्टर मी नाराज नाही, काय नाहीये, नाराज नाही. हे काय आलो ना चर्चला, आलोय प्रार्थनेला, बसतो प्रार्थनेला, पण तू आनंदी तरी कुठेस? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तू अजून पण त्या स्थितीमध्ये नाहीच आहे का ज्या स्थितीमध्ये तू पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू प्रार्थनेला आला, चर्चला आला, प्रार्थना तर करतो पण तो आनंद दिसत नाही. येस. काय दिसत नाही? आनंद दिसत चर्च तो नाही. आनंद जर तुमच्यामध्ये असेल, ती स्थितीमध्ये तुम्ही येणार तर देव पण तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचं कसं आहे बाबा, त्यांची नाराजगी ते बोलून दाखवत नाही, इश्यूत बसतात पण त्या आनंदाने करत नाही जसं केलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, समजतोय चर्च, देवावर नाराजतोय पण बायबल तो वाचतोय, प्रार्थना तर करतोय, आराधना तर करतोय, पण काय नाही चेहऱ्यावर. आनंद नाही. चर्च आनंदाने करा. येस पुढच्या लेवलला जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या लेवलला जा? पुढच्या लेवलला. पुढच्या लेवलला जा. बायबल सांगतं चर्च अलिशिबा बद्दल. कोणाबद्दल? अलिशिबा. असं लिहिलंय का दोघं पण वयोवृद्ध होते. कसे होते? वयोवृद्ध
पण होते. तरी देवाचा भय धरणारे, देवाचे विधी पाळणारे होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुमच्या जीवनात त्रास आहेत 100% तुम्ही म्हणू शकता की देवा तू काही नाही केलंस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च देवाने काही न करता कुणाची महिमा करतात? देवाची. त्या देवानी वयोवृद्धपणात त्यांची आठवण केली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी खूप सुंदर आहे. लूक काढू पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. लूक पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. आज वचन. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसामध्ये अबियाच्या वर्गातला जखऱ्या नावाचा एक याजक होता. हा कोण होता? जखऱ्या. याजक. कोण होता? याजक होता. सेवक आहे. कोण आहे? सेवक आहे. आणि सेवकाकडे तर भरपूर आहे रडायला. मग येस. प्रभू काय फायदा तुझी सेवा करून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण थोडी प्रार्थना केली चर्चला आता मग देव म्हणतो काय फायदा चर्चला येऊन, काय फायदा प्रार्थना करून, काय फायदा उपास ठेवून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा बोलला पाहिजे का नाही? का काय फायदा आहे? पण बोलतो का चर्च? नाही. काय बोलतो? वाचूया. आणि त्याची बायको अहरोनाच्या कन्यातली होती पुढं. व तिचे नाव अलिशिबा होते. हा 6 वचन. आणि ती उभयता देवासमोर न्यायी होती. कशी होती? न्यायी होती. चर्च नीती मार्ग सोडला का? नाही सोडला. चर्च त्यांनी नीती मार्ग सोडला नाही. आपल्या व्यक्तिगत जीवनात आशीर्वादित नाहीये. देवाची महिमा करतात, याजक आहेत, देवाचे सेवक आहेत, पण तरी पण ब्लेस नाही झाले, पण तरी कोणाची महिमा करतात? परमेश्वराची महिमा चर्च करतात. ह्या लेवलवर जावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंदाने. कसं? आनंदाने. उत्सुकता होती त्यांच्या मनात का आम्हाला कोणाची सेवा मिळाली, देवाची सेवा. पण व्यक्तिगत आशीर्वादित आहेत का? नाही. नाही. परमेश्वर जर तुम्हाला ब्लेस करावी तुमची इच्छा आहे तर चर्च आता पुढच्या लेवलवर जाऊन देवाची महिमा करायला शिका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कदाचित आज चर्चला यायचा मूड नसेल पण म्हणा आज काच डबल आराधना करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फास्टिंगची इच्छा नसेल पण म्हणा, नाही आज मी फास्टिंग, करणार. आज सुवार्ता सांगावं वाटत नाही पण आज मी सुवार्ता. सांगणार. जस तुम्ही स्थितीच्या विरोधात जाऊन देवाचा गौरव करतात ते लोक खूप लवकर देवाला आकर्षित करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं जकरिया मंदिरात गेला, देवाचे तो दर्शन दिलं आणि जी कूस बंद होती प्रभूने ती कूस वाहती केली. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी विलाप केला नाही. चर्च कोणाची महिमा करत होते? देवाची महिमा. चर्च देवाची महिमा करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त चर्चला येऊ नका, असं या का तुमच्यात परमेश्वराचा महिमा झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या जीवनात भरपूर काही होतं बोलण्यासाठी का प्रभू काय नाही केलं, वयोवृद्ध झालो, आता आयुष्य संपलं, आता तू कधी देणार आहेस, एक शब्दाने ते देवाच्या विरोधात बोलले नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्हाला पण स्टँड घ्यावा लागेल. कोणासाठी? देवासाठी. आणि परमेश्वर तुम्हाला असं काही देईल का ते कल्पनेच्या पलीकडे असं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना उशिरा झालं पण असं मिळालं का ते सदैव आठवण करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्याद्वारे त्यांचं नाव आज पवित्र शास्त्रामध्ये आलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं आलं? पवित्र शास्त्रात. कोणामुळं? योहानामुळं. कोणामुळं? योहानामुळं. जी संतती होती त्यांना त्याच्यामुळं त्यांचं नाव आलं चर्च. Yes. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल बोललं गेलं. का? एक टायमाला त्यांच्या जीवनात संघर्ष होता पण ते विलापात बसते नाही. महिमा जी होती प्रभूला त्यांनी दिली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पण नित्यपणे कोणाची महिमा करावं लागेल. देवाची महिमा. कसाही मूड असो कुठं या, चर्चला. प्रार्थनेला बसा, चर्चला या, फास्टिंग करा. असं म्हणू नका पास्टर तुम्हाला काय सांगू 3 महिन्याला वाईट गेले. अरे पहिले कुठं ये, चर्चला ये. तू पहिले चर्चला आला पाहिजे. ज्या तुझ्या जीवनात अस्थिरता आहे, तुझ्या कुटुंबात भरपूर गायी आहे, तू पहिले चर्चला आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण तो इथं बसवत नाही. डॉक्टरकडे 2 तास बरा बसतो नंबर लावून. काऊन बसतो का नाही बसत? येस. बसतो. तिथं 2 तास नाही 4 तास व्याकुळ होऊन वाकडा तिकडा होऊन समोरच्याला म्हणतो रे बाबा जाऊ दे रे मला, तो म्हणतो रे माझं दुखतंय मला जाऊ दे. तिथं बसणार पण इथं बसवणार नाही त्याला. येस. चर्च आम्हाला समजतच नाही का कुठं पहिलं स्थान दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च पहिले कोणाला स्थान द्या? परमेश्वराला. प्रभूला स्थान द्या. तुम्ही पहिले प्रभूकडे आले पाहिजे. डॉक्टर म्हणला बेड रेस्ट आणि मग डॉक्टरकडे जात नाही का? येस. कोणाकडे जात नाही का? डॉक्टर कड. इथं पण इश्यू डॉक्टर आहे का नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जी आशा भेटती, तुझा विश्वास जो पॉझिटिव्ह राहतो त्यासाठी वचन काम करतं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं थिएटरमध्ये नेताना पण आता मस्त दवाखान्यात आहे पण तरी 4 वेळेस कोणाचं नाव? देवाचं नाव. अरे सगळं इथं ऑक्सिजन बिक्सिजन सगळं, तरी प्रार्थना करा प्रार्थना करा. का? तुला माहिती आहे प्रभूच आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बीपी स्थिर होण्यासाठी पण देवाचा आश्रय धरावा लागतो. मन स्थिर कर प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? जीवन जिथं आहे त्याला प्राधान्य द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्थिती कशी असो मला पहिले कोणा सानिध्यात यायचं, देवाच्या सानिध्यात. कारण देवा पलीकडे मला सुख नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुमचा मूड कधी असो नसो काही पण हो, नाही प्रभू माझी प्रेयरवर फरक पडणार नाही, माझ्या वाचनावर फरक पडणार नाही, माझ्या आध्यात्मिक जीवनावर फरक पडणार नाही, तुझी सेवा मी अजून आवेशाने करणार. येस आमेन. वयोवृद्ध आहेत, कसे आहेत? वयोवृद्ध आहे. कोणाच्या मंदिरात आहेत? देवाच्या मंदिरात. सगळे बोला, कोणाच्या? देवाच्या मंदिरात. किती लोकांना प्रत्युत्तर द्यावं लागत असं? येस. तिथं विचारले काहीच प्रश्न असेल, अरे संतती नाही अजून, कमॉन कळतंय, पण तरी कोणाची महिमा करायची? देवाची महिमा. जस्ट लोकांच्या शब्दाला बळी पडले नाही, काय उत्तर देऊ हे प्रभूला म्हणले नाही, प्रभूची महिमा केली. जो विलापातून बाहेर येईल साक्ष तयार आहे चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन, किती लोकांना वाटतं देवाने ब्लेस करावं? येस. योग्य स्थितीमध्ये येऊन कोणाची महिमा करा? देवाची महिमा. चर्चला फक्त येऊनही जमणार नाही, मोकळेपणाने देवाच्या गौरवात व्हा चर्च. Yes. आणि जसं तुम्ही कराल देव तुम्हाला ब्लेस करेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? कोण करल चर्च? परमेश्वर करल. प्रभू करल चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, इतरांकडून मदत येणार नाही. कोणाकडून? इतरांकडून. जसं मागच्याच मी सांगितलं का प्रार्थना देवाकडे आहे आणि अपेक्षा व्यक्तीकडे आहे. का? कारण आम्ही जिथं राहतो ते एक सिस्टम आहे, फाईल आहे कोणाकडं, जे ऑफिसमध्ये तुम्ही राहतायत, जिथे तुम्ही काम करतायत, अनेक गोष्टीसाठी आम्ही लोकांवर निर्भर आहे. आणि मग आम्हाला वाटतं का तिथून मला उत्तर यावं, पण जर तिथून उत्तर आलं नाही तर मग देव करणार नाही का? येस. तिथून उत्तर आलं नाही. किंवा तो व्यक्ती तुमच्या मर्जीचा नाहीये किंवा त्याचं तुमचं जमत नाही. पहिल्या मनात हा डाऊट का प्रभू आता माझं काम होणारच नाही. बायबल सांगतं का मर्दकाय म्हणतो तू जरी मदत केली नाही माझी मदत कोणत्या बाजूने येईल? दुसऱ्या बाजूने येईल. कमॉन, आली का नाही आली? येस आली. मग चर्च आम्हाला पण त्या लेवलवर जावं लागल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अपेक्षा बाळगून आहे. परमेश्वराला मर्दकाय प्रभूला असं म्हणत नाही का बघ प्रभू येस तर काय बोलती, तो काय म्हणतो तू जरी नाही केलं ना माझा देव दुसऱ्या बाजूने करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव त्याचा गौरव कुठून बी करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, होऊ शकतो का नाही होऊ शकत? येस. कोणाला काळजी आहे? देवाला काळजी प्रभूची आहे. महिमा आहे आपल्यामध्ये आणि प्रभू ती महिमा घेणार. येस आमेन. म्हणून जर तुमचं उत्तर एखाद्या व्यक्तीवर निर्भर आहे आणि तिथून पॉझिटिव्ह उत्तर येत नाही, कसं? पॉझिटिव्ह. आणि मग तुम्हाला वाटतं का माझ्या पहिले 4 लोक आहेत, माझं काम कसं होईल, पहिले त्यांचं काम होईल, ते जवळचे अनेक मध्ये फाटे तर्क वितर्क आहेत. ते म्हणतो तर्क वितर्क बाजूला ठेवून तू हेच म्हण का माझी मदत माझा परमेश्वर करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पाहतो का मार्ग बंद आहे तरी कोणाकडे आशा ठेवतो? देवाकडे तो आशा देव ठेवतो. तुम्हाला दार ओपन करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? मर्द काय म्हणतो तू जरी नाही केलं कोणाकडून येईल? दुसरीकडून येईल. कमॉन, येईल का नाही? येस येईल. आता व्यक्तीवर निर्भर होतं कोणाकडं? व्यक्तीवर. पण समजा देवच उत्तर देत नाही मग काय बोलणार? आता कोण उत्तर देत नव्हती? एस्तर. एस्तर मदत करायला तयार होती का? नव्हती. पण जर देवच मदत करायला तयार नव्हता तुम्ही काय बोलाल? येस. शद्रक मेशक अबेदनेगो काय म्हणतात? देवाने केलं तर ठीक आहे. आणि नाही केलं तरी ठीक आहे. ही त्याच्यापेक्षा पुढची लेवलची. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? आता व्यक्ती येतं ठीक आहे बाबा प्रभू हे नाही करत तू करशील, पण देवाकडूनच आन्सर येत नाही. येस. कोणाकडून? परमेश्वराकडूनच तर नाही. ते काय म्हणतात? देवाने केलं तरी ठीक आहे. आणि नाही केलं तरी ठीक, Yes. आम्ही देवाचा गौरव सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जस्ट तुमचा विश्वास एक्स्ट्रीम लेवलवर जाणार, आशीर्वाद ऑटोमॅटिक येऊन तुम्हाला गाठतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमचा विश्वास पुढे घेऊन जा, तुमची Yes. प्रार्थना पुढे घेऊन जा, जस्ट तुमचा फेथ पुढे जाईल, ऑटोमॅटिक दरवाजे ओपन व्हायला स्टार्ट होतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? विलाप करणं, प्रश्न मागं लपणं, चॅलेंजेस मागं लपणं आहे, नाकारत नाही प्रभू याच्यात मला गुरफटायचं नाही, तू आहे तू करणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करताना पण आमच्या समोर भरपूर चॅलेंजेस आहेत चर्च, आणि मग विचार केला तर आम्ही ब्लॉक होतो. माइंड काय होऊन जातं? ब्लॉक होऊन जातं. असं वाटतं प्रभू कुठूनच काही उघडत नाही मार्ग, पण ते म्हणतो झटके विचार पटकन कसा ये बाहेर ये. आणि म्हण का मी आहे आणि मी करणार आहे. येस. आणि जस्ट देवाकडे आम्ही पटकन बघतो, दैवरित्या प्रभू मार्ग मोकळे करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज इथं प्रे करणं ही बी एक देवाची काय एक प्रकारची आपल्यावर कृपा आहे. हे बी प्रार्थनेचं उत्तर आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहिलं का फास्टिंग प्रे मध्ये खूप ताकद आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपास प्रार्थनेत खूप ताकद आहे. याच्या फास्टिंग प्रे चालल्यात नाही, त्याचं फळ आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देवाकडे पाहून आशावादी होतात, देव दरवाजे ओपन करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. निराशा धरून बसलो, प्रश्नामागं लपलो, प्रभू कुठंच काही नाही, कुठंच काही होत नाहीये, कोणच काय करत नाहीये, देवाकडे बघ. आणि जस तू देवाकडे बघशील देव तुझ्यासाठी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि मग देवा तुला नाही करायचं का? काही हरकत नाही, असा का? मग असा तुझा गौरव करणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुला या स्थितीत गौरव करायला आवडतो का? मग असं माझी इच्छा का त्या लेवलवर करावं, पण तू याच्यात आनंदी आहे का? मग ठीक आहे, तू आनंदी तर मग असं पण करतो प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कोण खुश पाहिजे? परमेश्वर खुश पाहिजे. प्रभू ह्या लेवलवर तुला आवडतं का मी काम केलेलं? मग ठीक आहे, तू हॅपी आहे ना, मग मी काय जास्त हातपाय मारू? मग ठीक आहे करतो.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं मन जिंका? देवाचं मन. प्रभू हॅपी आहे का? मग मला करायचं. येस आणि ते बघतो का याला कळलं का मला काय पाहिजे, मग देव तुमचं स्थान चेंज करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या स्थितीत आहात तिथं आनंदी राहा. म्हणा प्रभू मला तर ते पाहिजे, पण तू हॅपी का याच्यात मी करतो. आणि जर तुम्ही देवाचं मन जिंकाल, देव नवीन डोर ओपन करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला कळतं का याला समजलं मला नेमकं काय पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता किती लोकांना समजतं का प्रभूला काय पाहिजे तुमच्याकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च लपू नका. कशी स्थिती असू द्या, कोणाच्या गौरवासाठी पुढे या. देवाच्या गौरव. किती सुंदररित्या म्हणतात, देवाने केलं तरी ठीक आणि नाही केलं तरी. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पुढच्या लेवलला गेलं पाहिजे. येस. एक बर्तुलमय नावाचा आंधळा व्यक्ती आवाज मारतो. कोणाला? येशूला. येशूला. आणि असं लिहिलंय का तो जसा आवाज मारतो लोक त्याला गप करतात. Yes. काय करतात? गप्प बसवतात. आणि मग तो गप न बसता डबल आवाज मारतो. येस. कोणाला? येशूला. येशू बाहेर आहे का? नाही. बाहेरचे कान कोण मोकळे करतो. येशू मोकळे मग करतो. येशूने ऐकू शकत का? येस. ऐकू शकतो. येशूला पण पाहायचं, प्रार्थना करून थकतो का परत प्रार्थना करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं असं आहे, थोडी प्रार्थना केली, 7 उपास केले, 40 उपास केले, स्टॉप, काय नाही होत. चर्च ह्यांनी पण एकदा ट्राय करून पाहिलं, उत्तर आलं का? नाही आलं. पण सेकंड ट्राय मारला का नाही मारला? येस. मारला. कधी कधी परमेश्वर पाहतो याचा आवेश आहे, याचा विश्वास आहे का गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा सोडू नका. प्रभू तू नाही करणार तर कोण करणार आहे? मग तुझ्या पलीकडे मला आश्रय नाही. तुला नाही म्हणणार तर कोणाला म्हणणार? प्रभू मी तुलाच म्हणणार आणि तूच करणार माझ्यासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय दुसरा विकल्प नाही. आहे का? नाही. नाहीये तर बोला प्रभूला. येस. प्रभू तुला नाही म्हणणार तर तू कोणाला म्हणणार? तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? तुलाच सांगणार. प्रभू तूच तर करणार आहेस. येस. चर्च लोकांनी गप्प केलं, थोड्या वेळ गप्प बसताना पुरा काय केलं? मोठ्याने आवाज दिला. चर्च प्रभूला हाक मारा. येस. उत्तर येणार नाही तरी काय करा? प्रार्थना करा. देव चेक करतो याची आशा गेली का आपण आशेने हाक मारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कोण करू शकतो? परमेश्वर. सगळे बोला कोण करू शकतो? परमेश्वर. परमेश्वर करू शकतो चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं पण खूप वेळेस आम्ही आशेने आलो, खूप वेळेस आशेने आलो. दरवेळेस साकडा थोडा मोठा असायचा, पण ह्यावेळेस आशेने आलो आणि देवानी गोष्टी केल्या. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अद्भुत गोष्टी करणार आहेत. तुम्ही अपेक्षेने मागा कोणाकडं, परमेश्वराकडे. आणि देव तुम्हासाठी करणार. जर Yes, तुम्ही amen. रिझनच्या मागे लपले, कारणाच्या मागे लपले, आपण ब्लेस नाही होणार चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूकडे पहा, देव अद्भुत गोष्टी करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर उदाहरण आहेत का कसं देवाने त्यांच्या लाईफमध्ये कार्य केलं. ते कारणामागे लपले नाही, फक्त नजर कोणाकडं, देवाकडे. आणि प्रभूने त्यांना ब्लेस Yes, केलं. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आज आम्ही प्रार्थना करतोय पण योग्य स्थिती नाहीये आमची, का जे आमच्यात पाहिजे ते देवाला सापडत, नाही. म्हणून त्याप्रमाणे गोष्टी घडत नाही ज्याप्रमाणे घडल्या पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोकांच्या लाईफमध्ये बरकत नाही. बरकत म्हणजे एक प्रकारची शांती नाहीये, ब्लेसिंग्स नाहीये. काय नाहीये? आशीर्वाद नाही. आशीर्वाद नाहीयेत. पगार 2-3 आहेत, कामाला जात आहेत, तरी पण घरामध्ये ज्या प्रकारचं सुख वैभव पाहिजे ना ते. नाही. प्रार्थना चालू आहे, प्रार्थना, चालू आहे. पण त्याप्रमाणे गोष्टी नाही. बायबल सांगतं हन्नेबद्दल. कोणाबद्दल? हन्नेबद्दल. काढा 1 शमूएल 1 अध्याय 5 वचन. 5 वचन. परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देई, कारण हन्नेवर तो प्रीती करीत असे. किती वाटा होता? दुप्पट वाटा. सगळे बोला किती वाटा? दुप्पट वाटा. डबल पोर्शन होता. आनंदी होती का? नाही. ती हॅपी नव्हती चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जस मंदिरात ती गेली आणि प्रभूला म्हणते का प्रभू जे तू मला देशील ते तुलाच तुझ्या महिमेसाठी मी देते, त्या दिवसापासून तुझ्या जीवनात आनंद आलाच. येस. किती पोर्शन होतं? डबल पोर्शन. सगळे बोला कसं होतं? डबल पोर्शन. पण जे देवाचं होतं ते देवाला देत नव्हती. येस. पण ज्या दिवशी तिने ठरवलं का जे प्रभूचं आहे ते प्रभूला द्यायचं, त्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये आनंद आला. येस. हालेलुया. असं लिहिलंय का तिने रडायचं बंद केलं आणि अन्न खाल्लं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कोणाला द्या? आठवड्यातला एक दिवस. देवाला. कमॉन. जर तुमच्या जीवनात बरकत पाहिजे ना, तुमचा उद्योग वरच गेला पाहिजे, तुमचं प्रमोशन झालं पाहिजे, घराचे आशीर्वाद आले पाहिजे, कुटुंबात उन्नती झाली पाहिजे, लेकरांचे जॉब मिळाले पाहिजेत, तर चर्च प्रभूचं ते प्रभूला द्या. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुमचा आठवड्यातला एक दिवस कोणाच्या महिमेसाठी पाहिजे? परमेश्वराच्या तुम्ही एक दिवस प्रभूच्या महिमेला दिलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे पोखडी गावात तुम्ही 2 दिवस द्या. ह्या वचन तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी किती दिवस? 2 दिवस. तुम्हाला डबल भेटतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही संडेचं संडेला खा, मंगळवारचं मंगळवारी खा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकाच 6 दिवस काढू नका, तुम्हाला डबल आहे. कसं आहे? डबल आहे. आता माहित नाही का डबल आहे, पण डबल आहे तर घ्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती किती लोकांना समजतंय? देवाच्या पण अपेक्षा आहेत तुमच्याकडून.
तुम्हाला वाटतं का देवानी इथून पण अजून वर घेऊन जावं, ते म्हणतो मग तू ते पण कर जे मला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने जास्त ते केलं चर्च, मग ती आपल्या जीवनात कशी झाली, समाधानी झाली. पुरुष तिचा पतीला डबल द्यायचा पण हॅपी नव्हती. कशी नव्हती? येस. आनंदी पण नव्हती. तिने प्रथम देवाला द्यायचं ठरवलं, त्या दिवसापासून आनंद तिच्या लाईफ मध्ये आला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवसातला पहिला समय कोणाचा? देवाचा. कम ऑन, करता का रोज प्रेयर? येस. का फक्त 40 दिवस करणार आहेत? प्रभूचा समय, प्रभूला. रोज प्रार्थना झालीच पाहिजे, रोज वचन वाचलंच पाहिजे, म्हणजे देवाची शांती आपल्या घरावर राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक उपवास करून आले आज? येस. संडेचं फास्टिंग कंपल्सरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्सनल वेगळं, आठवड्याचं संडेचं आपलं मिळून फास्टिंग याच्याच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमचं एक दिवस ब्लेस असणार, तुमचे 6 दिवस तुम्हासाठी उगवणार ब्लेसिंग्स. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर 6 दिवस शांती नाही घरामध्ये, नसतं भांडणं, अस्थिर, हा आजारी तो आजारी, हे विलाप तो विलाप, 6 दिवस एकदम डोंगरासारखे. पण जर तुमचं डेडिकेट असेल देवासाठी, तुमचे 6 दिवस प्रभू ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण जसं तुम्ही प्रभूचं ते प्रभूला द्याल, तुमच्या जीवनावर देवाची बरकतता येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवाला शांती नाही तर काय फायदा याच्यात? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला शांती पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे, तुमच्या कामात यश उन्नती पाहिजे, पण ते कधी येणार? जसं तुम्ही प्रभूचं ते प्रभूला देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या फक्त प्रार्थनाच आहेत काय? प्रार्थना आहे. पण ते म्हणाल ते कोण करणार जे मला पाहिजे. येस. दरवर्षी हन्ना मंदिरात जाऊन काय करायची? प्रार्थना करायची. पण ती म्हणत नव्हती का प्रभू जे तुझं आहे ते तुला देईल. पण ज्या दिवशी ती बोलली त्या दिवसापासून जी दिवस बदललेचे. येस. हालेलुया. प्रतिवर्षी फक्त काय होती? प्रार्थना होती. पण ते कर्तव्य नव्हतं जे देवाच्या प्रतिनिधीने केलं पाहिजे होतं. आज आम्ही प्रभूसाठी स्टँड घेत नाही. किती लोक सुवार्ता सांगतात? येस. कमान सांगताय का? आताच वचन ऐकलं, सुज्ञ स्त्री लोकांची पण काय घेते? काळजी घेते. किती लोक प्रभू सांगतात लोकांना. आपण आपलं कर्तव्य करत नाही, येशू लोकांना सांगत नाही. आज आपलं काम एकतरी आत्म्याला प्रभूच्या राज्यात आपण आणलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आपलं काम आहे चर्च. पण आपण म्हणतो आम्हाला आमची सवड नाही तर लोकांकडे कधी जायचं? तू दुसऱ्याच्या घरची काळजी घे, ते तुझ्या घरची काळजी घेणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे गणित आणि प्रभूच्या गणितात फरक आहे. तुम्ही देवाच्या गणिताने काम करा. येस. तुमचे गणित इतके वर्ष वापरून पाहिले ना, रिझल्ट पाहिलेत का नाही पाहिले? आता कोणाचे गणित बघा. देवाचे. पहा, पेत्राची एक गोष्ट खूप आवडली मला, जे प्रभूने मला सांगितली. जाडी टाकताना काय म्हणला? तुझ्या शब्दावरून टाकतो. म्हणजे प्रभू माझं ज्ञान तर नाही सांगत बाबा हे करायला, माझं ज्ञान मला सांगत नाही, पण माझं ज्ञान मी सध्या काय करतो? बाजूला ठेवतो. आता तुझ्या ज्ञानानेच करून बघतो. येस. जर येशू आला ना चर्च, तुमचं शहाणपण ज्ञान बाजूलाच ठेवा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल पण आम्ही शिकलो, त्याच्या प्रकाशाने तो प्रकाश पहा, तुमच्या प्रकाशाने तो प्रकाश पाहू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र खूप सुंदर म्हणतो, प्रभू तुझ्या शब्दाप्रमाणे, माझं बुद्धी तर बोलत नाही बाबा, पण तू जर म्हणतो तर एकदा ट्राय करून बघतो. आणि त्यांनी ट्राय केलं आणि उगवलं चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं का उगवावं? येस. तुमचे गणित सोडा आणि देवाचे गणित करून बघा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही प्रभूसाठी स्टँड घ्याल, देव तुमच्या कुटुंबासाठी स्टँड घेणार. का? कारण देवानी तुम्हाला आतापर्यंत भरपूर ब्लेस केलंय चर्च. आपली गरजाची लिस्ट संपतीये का? नाही. सैतान सुट्टीवर जातोय का? दरवेळेस काही ना काही नवीन येणार, पण आता ही सगळी बाजू कुणी सांभाळली पाहिजे? आपण. परमेश्वरानी. पण त्यासाठी तुम्ही कोणासाठी स्टँड घेतला पाहिजे? देवासाठी. तुम्ही देवासाठी स्टँड घेत नाही, फक्त येऊ द्या, फक्त. येऊ दे. आणि मग आलं का त्याच्यात आम्ही गुरफटणार. जे देव देतो ना, घर दिलं कशात गुरफटले? घरामध्ये. देवाने धंदा दिला कशात गुरफटले? त्याच्याच मध्ये. देवाने पत्नी दिली, नवरा दिला कशात गुरफटले? त्याच्याच देवाने संत दिली कशात गुरफटले? लेकरांमध्ये. गुरफटू नका. ज्याने दिले त्याकडे लक्ष लावा. येस. हालेलुया. म्हणजे जे दिलंय ना ते आशीर्वादित बनणार. येस. ज्याच्या मागं पळताय ना, उद्या तिथं तुम्ही वैतागाल आणि तिथून परत कोणाकडे पळताल? देवाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना समजतं? ज्याच्या मागं तुम्ही पळताय ना आज, उद्या तेच तुम्हाला वैतागून सोडल येस. आणि परत तुम्हाला कोणा मागे यावं लागल? देवाच्या मागे. चर्च हे मी पाहिले माझ्या सेवेत. लोकांना सांगू सांगू वैतागलो, खूप खुश पळतायत, पळ पळ, शेवटी प्रभूकडेच यावं लागणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही म्हणत का देव त्यांना सोडा, पण पहिलं स्थान देवाला द्या, म्हणजे ते गोष्टी प्रभू तुम्हासाठी ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शांती गरजेची, चर्च घराला घर पण गरजेचं आहे, पण जर देवाचं देवाला नाही तर त्या घराला परमेश्वर ब्लेस करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, ब्लेसिंग्स पाहिजे का नाही पाहिजे? येस. घरामध्ये ऐक्य पाहिजे, सर्व इश्यू मध्ये पाहिजे, पण तू स्टँड घे का देवाचं ते मी देवाला देईन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून संडेला कुठे यायचं? चर्चला. आठवड्यात काय करायचा? उपवास. उपवास झालाच पाहिजे, प्रेयर झालीच पाहिजे, आराधना झालीच पाहिजे, सेवेसाठी सुवार्ता माझ्या मुखातून निघालीच पाहिजे. देवाचं देवाला द्याल तर आशीर्वाद ऑटोमॅटिक येते. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय तर देवाचा अनुग्रह तुमच्या घरावर राहील. नाही तर मग तुम्ही चर्चमध्ये आहेत पण अनुग्रह नाही. मग प्रश्न पण पडल आणि लोक म्हणतील
ह्या चर्चमध्ये काही नाही होत, दुसऱ्या चर्चकडे चल. येस. काय म्हणतील लोक? दुसरीकडे चल. ह्या चर्चमध्ये काही, होत नाही. अरे कसं होईल? तुम्ही तर काय खाल्लं पाहिजे? वचन. जे वचन सांगण्यात येतं ते तू खाऊन बघ. काही लोक साक्षी देतात तिथं उगवतंय, ते खातात तर ते उगवतंय. Yes. जे खाणार नाही त्याला उगणार कसं चर्च? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही वचन खाल तर ते उगवल्याशिवाय राहणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही ऐकतो आणि कानाने काय करतो? सोडून दे. त्यांना वाटतं सेवकाचं काम आहे, त्यांनी बोलावं आणि आम्ही आमच्या मनावर घ्यायचं का नाही घ्यायचं. चर्च ब्लेस पण होणार नाहीस. जर तुझी इच्छा आहे कशी ती बदलावी तर प्लीज देवाचं वचन मनावर घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन कशावर घे? मनावर घे. जो मनावर घेईल गोष्टी बदलतील येस चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बरकत्ता पाहिजे असेल तर तुमचं प्रथम हे देवाला गेलंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते की स्त्रीबद्दल दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ असं पडला. लिहिलंय का 3.5 वर्षाचा दुष्काळ होता. किती वर्षाचा? 3.5 आणि देवाचा सेवक तिच्या घरी गेला आणि म्हणला का पहिली भाकर, पहिले म्हणला पाणी घेऊन ये. काय घेऊन ये? पाणी घेऊन ये. आणि मग ती पाणी आणताना म्हणला भाकर पण घेऊन ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती म्हणली का एवढीच भाकर आहे का आम्ही आज खावं काय व्हावं? मरावं. पण तो म्हणला पहिलं कोणाचं? मला दे. पहिलं मला दे. मला सांगा, दुष्काळ ती प्रार्थना करत नसेल का? येस. का देवा माझं कुटुंब काय होऊ देऊ नको? मरू देऊ नको. चर्च पण ज्यावेळेस तिचं प्रथम देवाला गेलं मग बरकत त्याच्या घरामध्ये आली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत जे होतं ते पण कोणी दिलं होतं? परमेश्वराने पण ते दिलं. बहुगुणित व्हावं म्हणून तुमचं प्रथम देवाला गेलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च तो म्हणतो का पहिली भाकर, मला दे. पहिली भाकर. मला दे. अरे पण आम्ही मरणार आहे. तू मरणार नाही, पहिली मला देऊन बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बरकतता येईल. आज तुमचं प्रथम फळ आर्थिकरित्या कसं? आर्थिकरित्या तुमच्या पगारातला पहिला भाग कोणाच्या महिमेसाठी पाहिजे? देवाच्या महिमेसाठी. मग काही लोक म्हणतील का नाही हा जुना नियम आहे. कोणता नियम आहे? जुना नियम. पण ज्या जुना नियम पण नव्हता त्याच बायबल सांगतं काईन आणि हाबेल आपलं पद प्रथम कोणासाठी आणलं होतं? परमेश्वरासाठी. का म्हणून आणलं होतं का नव्हतं? येस. मग देवाची इच्छा आहे का जर बरकत्ता पाहिजे तर प्रथम तुझं ब्लेस पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर मग त्याला इतके फाटे फुटतील चर्च का तू कल्पना पण करणार नाही. येस. आणि त्याच्या मागे तू पळतोय ते कधी निसट नाही, तुझ्या लक्षात पण येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रथम ते प्रथम कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. सगळं घ्यायचं, सगळं द्यायचं. हे कर्ज ते कर्ज ते कर्ज ते कर्ज, मग उरलेलंच प्रथम. याला प्रथम म्हणत नाही. येस. आपलं प्रथम कसं आहे? सगळं झालं. सगळं झाल्यावर. सगळं देऊन हे किती उरले? 2 का? मग ह्याचं प्रथम देवा धर तुला. अरे तुमच्या पुढे देव गणितात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपल्या पुढे आहे. देवाला दिसत नाही का चर्च? दिसतं. आम्ही अरे बरकत नाही, आजार मागा लागलेत, घरात शांती नाही, कशी राहणार? तू कट मारतो देवाच्या ह्याच्यातून. नाही तर मग टाकूच नकोस. काय करू नको? टाकूच नको. हा, देवाच्या गल्ल्यावर डल्लाच मारू नकोस. येस. द्यायचं तर उत्तम दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाबेलाने कसं दिलं? उत्तम दिलं. उत्तम द्या चर्च. आम्हाला साधं गणित कळत नाही का प्रथम देवाला, पण आम्ही सगळं वाटतो आणि मग उरलेलं प्रथम कोणाला? देवाला. म्हणजे माझी बाजू बी क्लिअर, मी प्रथम दिलं. तुझे आशीर्वाद सांगतात, घर सांगतं तुझं प्रथम ब्लेस आहे का नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याचं प्रथम ब्लेस आहे त्याच्या घरात उगवतं. येस आमेन. त्याच्या घरात उगवतं. उगवतं आणि त्याचं घर बोलतं का मी ब्लेसेड आहे. येस. पण त्याचं प्रथमच्या देण्यात त्याच्या हातात प्रामाणिकपणा नाही ना, चर्च त्याच्या घरात उगवत नाही. येस. कमॉन, किती लोकांना समजतंय काय चर्च उगवावं का नाही उगवावं? येस. उगवावं. फक्त प्रार्थना, देवा प्रमोशन, देवा बिझनेस, पण ते म्हणतो हातात प्रामाणिकपणा नाही. येस. कशात? हातामध्ये. तुझ्या बुद्धीत कपट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला ठकू शकत नाही, तुझे आशीर्वाद ठकवले जातात. तुमचा प्रामाणिकपणा असू द्या चर्च प्रभूच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू गॅस होऊन जाईल, शाळेची रिक्षा निघून जाईल. अरे प्रभूला काळजी आहे. कोणाला काळजी आहे? प्रभूला काय. त्या विधीला वाटवतात. अरे दुपारपर्यंत जगू ना एक भाकर खाऊन. कधीपर्यंत? संध्याकाळी मारणार आहे. कधी मारणार आहे? संध्याकाळी. 5 वाजेपर्यंत जगू दे. पण ते म्हणतो देऊन तर बघ पहिलं, तू मारणार नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तो देव आहे, देव कुठून बी महिमा करणार, पण त्याची लोकांची अवस्था बदलली पाहिजे. येस. आणि ज्यास आमची अवस्था बदलल, लोकांना कळल का येशू खरोखर कार्य करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आहे का नाहीये? येस. पण ते कोणात उगवलं पाहिजे? आपल्यामध्ये. लोकांना पवित्र शास्त्र सांगू शकत नाही, लोकांना आमचं कुटुंब दिसतं. येस. आणि जसं आमच्या कुटुंबात आशीर्वाद दिसतील, लोकांना कळल का यांचा देव जिवंत देव आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला बायबल कसं सांगायचं सांगता, तुझं कुटुंबच बोललं पाहिजे तू ब्लेसेड आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तू डेडिकेट हो. कोणासाठी? देवासाठी. जास्तीने दुष्काळात प्रथम पेरलं. कधी? दुष्काळात. सगळे बोला कधी? दुष्काळात. आणि आम्ही म्हणतो प्रभू वैभव येऊ देन, मग वैभवातून तुला मी देणार आहे. कधी? वैभव आल्यावर.
ज्यांनी बी पेरलं ना बायबलमध्ये, त्यांनी कुणीच वैभवातून पेरलं नाही, आपल्या उपजीविकेतूनच त्यांनी दिलं चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला 10 लेकर होते का एक चला एक सेवेसाठी, एक मिनिस्ट्रीला? नाही, एकच होतं कृपेचं. कोणतं? एकच होतं, ते बी कोणासाठी? देवासाठी. चर्च ज्यांनी पण दिलं ना, आपल्या कमकुवतपणातून देवाच्या महिमेसाठी दिलं Yes, आणि त्यासाठी ते hallelujah. भरपूर उगलं. येस आमेन. फक्त प्रार्थना करून जमत नाही, तुम्ही त्या स्थितीमध्ये या जी देवाकडून तुमच्याकडसाठी अपेक्षा आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव का देत नाही, का आम्ही ब्लेस होत नाही? आम्हाला सूत्र समजत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आध्यात्मिक सूत्र कळावं, ज्याला हे सूत्र कळतील ते लोक ब्लेस होतील. Yes, म्हणून amen. प्रार्थना करा का माझ्यातला चेंगटपणाचा आत्मा निघून जावा. येस. कोणता? तो चिकटपणाचा. चेंगटपणाचा आत्मा आहे, कंजूसपणाचा आत्मा गेला पाहिजे चर्च, तर बरकतता येणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही का देवाचं कार्य काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? आज प्रार्थना आहे, देवा स्थिती बदल, पण का बदलत नाही? इतक्या वर्षापासून येशूमध्ये आणि अर्धी भाकर खाऊन खुश आहे. कसा? अर्धी अर्धी भाकर. भाकर. मी तर म्हणतो अशा लोकांनी म्हणत नाही, जे वर्ष 10 वर्षापासून येशू येते ते म्हणतात अर्धी भाकर. अरे म्हणजे 10 वर्ष तू काय केलं येशूत येऊन? अर्धीच भाकर. उपास केला असत बरं झालं असतं त्यापेक्षा. किती वर्ष झाली येशूत येऊन? 10 वर्ष. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तरी किती भाकर? अर्धी भाकर. अरे मग तुझं 8 दिवस चाललंय अजून. कधी तुझ्या जीवनात उन्नती होणार? मग तू अडखळण आहे, काय आहेस? अडखळण. तुझ्याकडे 4 लोक बघून येशूकडे येणार नाही, पळून जातील. ते म्हणतील हे बघा आमच्या बाजूला 20 वर्षापासून येशूमध्ये आहेत, यांच्याकडे बघून वाटत नाही येशू जिवंत आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्धी भाकर नको, मेजवानी. काय आहे? मेजवानी. मेजवानी खायची, मेजवानी. पण त्यासाठी आपला हात क्लिअर करा देवाच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला गणित कळत नाही, आमच्या गणित आम्ही सोडत नाही. तुमच्या प्रकाशाने तो प्रकाश पाहू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या ज्ञानानेच तो प्रकाश पहा, म्हणजे तो प्रकाश तुम्हाला फळदायी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ज्यावेळेस तिला हे कळलं, देवाने ते दिलं चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. ती रोज प्रार्थना करत नसेल का? येस करत होतो. रोज उगवलं का? का? कारण जोपर्यंत तुम्ही त्या स्थितीत येत नाही ते उगवत नाही. किती लोकांना वाटतं उगवावं? येस. का म्हणून किती लोकांना वाटतं? चर्च अनुभव घ्या. काय घ्या? अनुभव घ्या. अनुभव घ्या. आणि जस्ट तुम्ही अनुभव घ्याल तुम्हासाठी उगवणार चर्च. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सेवा करतो, आमचं सॅलरी फिक्स नाहीये, कोणत्या संस्थेला पण जॉईन नाहीये, पण आम्ही पेरतो कोणामध्ये? देवामध्ये. आमच्याकडे जीवन आहे, आमचं जीवन आम्ही पेरलंय परमेश्वरात, आणि जसं आम्ही पेरतो देवापामासाठी उगवतो चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कल्पना केली नाही त्याच्यापेक्षा देव जास्त देतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो देव, प्रत्येक गोष्टीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्टीची. परमेश्वर असं लोकांच्या हार्टमध्ये मी देवाच्या महिमेसाठी सांगतोय का परमेश्वर एकही गोष्ट पडू देत नाही चर्च. त्याला काय पाहिजे ना हे प्रभूला माहित असतं, देव दैवरीते देतो चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आम्हाला महिमा करायची प्रभूची, ज्या उद्देश क्लिअर असेल डिवाइन वेने हेल्प येणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमचा हात क्लिअर नाहीये, आमचे विचार क्लिअर नाहीयेत, आमचे गणित आम्हाला सोडत नाही, म्हणून आज लोक ब्लेस नाहीयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशूतले लोकांनी 5-10 वर्ष झाले म्हणू नका अर्धी भाकर. कशी भाकर? अर्धी भाकर. लबाड बोलू नकोस. काहींचं गणित असं पण आहे, जास्त सांगितलं लोक मागतील म्हणून पहिलेच रडायचं. पहिलेच काय करायचं? रडायचं. म्हणजे कोणी मागतच नाही आपल्याला. पहिलेच सांगितलं मी कर्जा ते मी समस्या, मला कोण मागणार, म्हणजे द्यायचं पण नाही, पहिलेच रडायचं. शाप येतील. काय येतील? शाप येतील. जर तुला देवाने ब्लेस केलंय तर म्हण मी ब्लेस आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विनाकारण लपू नको, विनाकारण पळू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं आम्हाला कोण ब्लेस करणार आहे? परमेश्वर. मी का खोटं बोलावं मग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने केलंय तर केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी विनाकारण खोटं बोलणार नाही, मी विनाकारण लपणार नाही. माझा उन्नती देणारा परमेश्वर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला समजत नाही आणि म्हणून दिवस बदलत नाही. आणि अनेक वर्षापासून येशूमध्ये त्याच अवस्थेत. जर येशूमध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट बदलली पाहिजे. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राचं लाईफ बदललं, आर्थिक अवस्था बदलली, जीवन बदलून गेलं. प्रत्येक क्षेत्रात प्रभू त्याचं कार्य केलं. येशू ओव्हरऑल पॅकेज आहे, एकदा आला का सगळ्या भागात काम करून टाकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? मनावर घेणार का? जर मनावर घेणार तर उगवणार चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतंय? खरंच समजतंय का? खरंच समजलं पाहिजे. कारण काल एक खूप सुंदर प्रगटीकरण देवाने दिलं का येशू ज्यावेळेस लहान बाळ होतं, समर्पणाला आईने नेलं तर फक्त त्याला कोण ओळखू शकला? शिमोन आणि हन्ना. हन्ना. मंदिरात बाकी लोक आहेत का नाही? येस आहे. बाकीच्यांनी ओळखलं का येशूला? नाही ओळखलं. यांच्यावर देवाचा आत्मा होता येस. आणि म्हणून येणाऱ्या येशूला त्यांनी ओळखलं.
बाकी लोक ओळखू शकले नाही. आपलं असं होऊ नये आज सगळे कुठं आलोय आपण चर्च मध्ये वाचनाद्वारे कोण आलाय परमेश्वर आलाय. पण तुम्ही ओळखताय का येशू काय बोलतोय माझ्याशी मंदिरात एवढे लोक होते सगळ्यांनी ओळखलं नाही का हे बाळ येशूच आहे पण चर्च शिमोननी आणि हन्नेनी ओळखलं येस म्हणजे मंदिरात सगळेच वचन पकडत नाही मोजकेच आहे जे येशूला पकडतात प्रगटीकरणात आणि जे प्रगटीकरण पकडतात ते ब्लेस होतात येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड Hallelujah. म्हणून वचन धारा काय धारा वचन का देव माझ्याशी काय बोलला आणि जर देव बोलला तर मी अनुभव घेऊन पाहणार आणि ते माझ्यासाठी उगवणार येस प्रेज द लॉर्ड हालेलुया. फक्त प्रार्थना करतोय काय करतोय प्रार्थना पण ती प्रार्थना कशी असावी मी काय करावं हे मला समजलं पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया. जर ते मला समजलं तर माझा जीवन 100% ब्लेस होणार येस प्रेज द लॉर्ड हालेलुया. किती लोकांना समजतं ना दुसरी गोष्ट तुम्ही सहभागीत आहात तर तुम्हाला कोण ब्लेस करेल परमेश्वर. परमेश्वर ब्लेस करेल पण तुमच्यात ती धमक पण पाहिजे का ज्यास प्रभू मला ब्लेस करेल ना देवाचा गौरव मी कोणाला देईल देवाला दे. पण कधी कधी आम्हाला वाटतं का ही साक्ष आहे ना ही फक्त माझीच असावी याच्यात मंडळीचं भागी पण नको कोणाचं मंडळीचं म्हणजे चर्चचं नाव येता कामा नाही साक्ष आली पाहिजे तर फक्त कोण आलं पाहिजे त्या साक्षीत मी चालू पाहिजे. अरे फळ वाढल तर झाडाची प्रशंसा होणारच येस हालेलुया. कमॉन किती लोकांना समज जर झाडाला काय आलं फळ आलं फळ ऑटोमॅटिक येतं का नाही कशामुळे येतं झाडामुळे पण फळ म्हणतं झाडाला श्रेणी गेलं पाहिजे असं कसं होईल फळ येईल तर झाडाची सराहना केली जाईल. तू योग्य स्थितीमध्ये येऊन प्रार्थना कर का प्रभू तुझा गौरव केला पाहिजे येस फक्त मला श्रेय पाहिजे आणि मीच फक्त माझी साक्ष देईल तसं होत नाही चर्च प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रेझेंटेशन करायचं नाही काय करायचं नाही प्रेझेंटेशन असे 40 दिवस उपवास केले असे 7 दिवस उपवास केले कडकडीत पण लोक मी सांगतो अरे तू तुझं सांगाल पक्ष प्रेज द लॉर्ड हालेलुया. कोणाचा गौरव झाला पाहिजे देवाचा गौरव. तू तुझा आशक्तपणा सांग म्हणजे देवाचा गौरव दिसतो येस आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आमच्या साक्षीमध्ये आमचा काय दिसू द्या अशक्तपणा सगळे बोला काय दिसू द्या अशक्तपणा पण इथं आलं का आपण आपली स्ट्रॉंगच बाजू सांगतो मी असं केलं मी तसं केलं मग देव कुठं होता देव आहे का नाही कुठं तुझी लाचारी सांग का माझा विश्वास हालत होता माझं मन डगमगत होतं मग देवाचं वचन माझ्या मनात येऊ लागलं ते मला बांधू लागलं इथं देवाची महिमा होती चर्च येस प्रेज द लॉर्ड हालेलुया. आमच्या साक्षात येशू कुठंच नसतो फक्त कोण असतं स्वतः फक्त मी असं केलं मी असं वचन बोललो इतका स्ट्रॉंग आहे का तू तुझं नाकर्तेपणा सांग का मी कसा लडखडत होतो माझा विश्वास कसा डगमगत होता माझं मन कसं अस्थिर होतं पण कसा देव मला धैर्य द्यायचा कसा माझ्यात तो प्रोत्साहन द्यायचा कसं वचन माझ्या अंतरात्म्यात फिरायचं इथं देवाचा गौरव आहे चर्च प्रेज द लॉर्ड हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च मग तुमच्या प्रार्थना काय होणार ब्लेस होणार. देव म्हणाल का याची प्रार्थना योग्य आहे आणि याच्या प्रार्थनेत योग्य ती साक्ष आहे आणि प्रभू त्याला उत्तर देणार चर्च येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. देवाचा गौरव नाही तर ती प्रार्थना पण ब्लेस होणार नाही देवाची महिमा शोधा म्हणजे देव तुमचे आशीर्वाद तुम्हाला शोधून देणार येस आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय चर्च कोणाचा गौरव करा परमेश्वराचा फक्त गौरव. प्रार्थना करू नका त्या स्थितीमध्ये प्रार्थना करा का आम्हाला काय मिळालं पाहिजे उत्तर सगळे बोला काय मिळालं पाहिजे उत्तर किती लोकांना वाटतं उत्तर मिळावं योग्य स्थितीमध्ये विलाप करणार का नाही विलाप बंद करायचंच थोड्या वेळेसाठी मन आहे निराश होईल पण पटकन निराशेतून काय या बाहेर आणि कोणाकडे पहा देवाकडे पहा. देव ती अवस्था बदलल येस आमेन. प्रेज द लॉर्ड Hallelujah. जर अवस्था बदलावी इच्छा आहे तर प्रभूकडे पाहावंच लागेल Yes. नाही तर ते दिवस बदलणार नाही तर देवाकडे पाहाल तर गोष्टी चेंज होणार येस आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कमॉन त्या विश्वासाने आपण प्रे करू आज प्रत्येक जण प्रार्थना करताय पण देवा उत्तर येत नाही गोष्टी थांबल्यात येस प्रभूशी. तर देवा तू उपाय सांगितलाय येस लॉर्ड. का तू योग्य स्थितीमध्ये नाहीये येस प्रथम तर आपला विश्वास सांभाळ आपल्या प्रती आपल्या मनात देवाच्या प्रतीची नाराजगी ती दूर कर देवाला हे विचारणं बंद कर का असं का तसं का येस नाही प्रभू तू उत्तम वेळ जाणणारा देवा आहे तू उत्तम ते देणारा आहे तू माझा शुभचिंतक आहे प्रभू बायबल सांगतो योहान 10:10 चोर चोरी घात व नाश आणि तू जीवन देण्यासाठी आलाय मग मी हे का म्हणावं येस का माझ्या जीवनात तू का लक्ष देत नाही येस येस सर. तू जीवन देण्यासाठी आला तू आनंद देण्यासाठी आला येस रे बाप्पा. हे प्रभू मला माफ कर ये जीसस. माझ्यातला देह माझ्यावर हावी होतो हो रे बाप्पा. आणि न कळतपणे मी देहाची परिभाषा बोलतो येस रे बाप्पा. पण पवित्र आत्मा तू पुन्हा मला जवळ घे येस रे बाप्पा. माझे शब्द बदल पुन्हा येस रे बाप्पा. मी या नाकर्तेपणाला झटकतो ये जीसस. आणि म्हणतो प्रभू त्या भीतीत त्या निराशेत मी तुझ्या प्रति अविश्वास दाखवून टाकला हो रे मला माफ कर पित्या येस रे. मला क्षमा कर प्रभू ये जीसस. का मी कसं बोलून गेलो मला माहित नाही हो रे बाप्पा. पण देवा तू मंद क्रोध आहेस ये
तू जास्त वेळ राग धरत नाही. पुन्हा आपल्या लेकरांना जवळ घेतो. मी पुन्हा जवळ येतो आणि म्हणतो देवा तुझ्या पलीकडे मला सुख नाही, तुझ्या पलीकडे मला जीवन नाही आणि तुझ्या पलीकडे मला कोणीच नाही. तूच माझी आशा आहे, तूच माझा खडक आहे, तूच माझा दुर्ग आहे, तूच माझा निभावण्याचं ठिकाण आहे आणि तूच मला बाहेर काढणार आहे. ओ धन्यवाद येशू. कम ऑन चर्च, देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य मी मोठ्या उपस्थितीमध्ये पाहतोय. मी जी प्रार्थना केली तुम्ही ती रिपीट करा. विलापातून बाहेर या, निराशेतून बाहेर या, अपशब्द जे देवाबद्दल बोलले त्यातून बाहेर या. तुमचा चमत्कार प्रतीक्षा करतोय. असं नाही चर्च का आज पश्चाताप करून उद्या मिळेल. तुझा पश्चाताप आता खरा आहे. तू मनातून फिरला, तुझे आशीर्वाद पण तुझ्या बाजूने फिरणार. जे दूर गेले ते तुला पुन्हा मिळणार, जे दूर गेले ते पुन्हा मिळणार. असा मनात डाऊट आणू नको का देवा आता ते मला कसं मिळणार. देव तुला देण्यावर आहे, देव तुला देण्यावर आहे. ओ फिर आपल्या मनात, फिर आपल्या विचारातून म्हण का देवा मी चुकलो, मी त्या दबावाखाली बोलून गेलो, मला माफ कर पित्या, मला क्षमा कर पित्या. पण मी आज पुन्हा म्हणतो का देवच माझा आश्रय आहे, देवच माझं सहाय्य करणारा आहे, देवच इथून माझी अवस्था बदलणारा आहे, देवच त्या गोष्टींनी मला आशीर्वाद करणारा आहे, देवच माझ्या बाजूने उभा राहणार आहे. देवा मी लाजवल्या जाणार नाही. तू आपल्या लेकरांवर पुन्हा आपला मुखाचा प्रकाश टाकणार. मी तुझा महिमा पाहणार. मी जी आर्थिक स्थिती जीवन जगतो ही स्थिती नेहमी अशी राहणार नाही. इथं बरकत्ता येणार, माझ्या फायनान्समध्ये ग्रोथ होणार, माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन होणार, माझ्या लेकरांना जॉब्स मिळतील, माझा बिझनेस 4 पटीने वाढणार. त्याच्यामध्ये तू बरकत्ता प्रोव्हाइड करणार. नुकसानाच्या आतमध्ये निघून जाणार प्रभू. ओ डिस्टर्बन्सच्या आतमध्ये निघून जाणार. आणि मी बरकत्ता पाहतोय. राईट नाव प्रभू त्यांचा हार्ट टर्न झालंय आणि त्यांचे ब्लेसिंग्स तू रिलीज केलेत पित्या येशूच्या नावाने. राईट नाव मी डिक्लेअर करतो तुमच्या बिझनेसवर मोठ्या कामाने ब्लेस करतो. या महिन्यांमध्ये तू देवाचं अद्भुत आणि सुपरनॅचरल काम पाहशील. डाऊट धरू नको, स्वीकार. जगाची अवस्था बिझनेसची काय बघू नको. लॉर्ड तुला प्रोव्हाइड करण्यावर आहे. लॉर्ड तुला प्रोव्हाइड करत आहे. तू टेस्टिमनी देशील, ह्या वेदीवर येऊन देवाची महिमा करशील आणि तू सांगशील का खरोखर तशी माझ्या अवतीभोवती अवस्था नव्हती. कॉम्पिटिशन तसं इतकं होतं मला वाटत नव्हतं. पण ते म्हणतो पेत्राप्रमाणे तू जाळं टाक पेत्राप्रमाणे जाळं. आणि म्हण का प्रभू आता मी बिझनेसच्या अवतीभोवती, जॉबच्या अवतीभोवतीचे विचार सोडतो. आणि म्हणतो देवा तू म्हणतो तर मी जाळं टाकलं आणि तुझ्या जाळ्याला मासे लागतील. प्रभू तुला देणार. मी येशूच्या नावाने चर्च तुमच्या लाईफवर, इव्हन जे ऑनलाईन आहे तुमच्या जीवनावर फायनान्शियल ब्लेसिंग्स बिझनेसद्वारे नोकरीद्वारे डिक्लेअर करतो. आणि देवा तू प्रोव्हाइड करणार आहे. शेतीमध्ये बरकत्ता डिक्लेअर करतो. त्या भूमीला म्हणतो 100 पट पीक आणि कमी पाण्यात उत्तम दे आणि प्रभूची महिमा हो दे. इव्हन त्या भूमीमध्ये म्हणतो पाणी उत्पन्न हो. त्यांच्या विहीरला बोरला पाणी दे परमेश्वरा आणि देवा तुला गौरव मिळू दे. आणि उगवणार येशूच्या नावासाठी, येशूच्या महिमेसाठी उगवणार. आणि तू साक्षी देऊन जाशील काही देवाच्या कृपेने उगवलं पित्या. प्रभू त्याच्या शारीरिक आरोग्यासाठी प्रभू तू आरोग्य धरून ठेवणारा नाही, आरोग्य देणारा आहे. कारण तू तो ऑलरेडी चापकं खाऊन दिले. म्हणून जे औषधामध्ये आहेत, जे अजूनही प्रभू आजाराने ग्रस्त आहेत, जिथं कुठं वेदना आहेत, येशू नावाने त्या वेदनाच्या स्पिरिट्सला म्हणतो निघ, सोड हे शरीर. देवाचं आरोग्य डिक्लेअर करतो. येशू नावाने म्हणतो ते रिपोर्ट चेंज हो. जसं तो पुन्हा स्कॅन करल प्रभू तुझ्या रक्ताखाली त्या भावा बहिणीला मी स्कॅन करतो आणि म्हणतो सगळे विकाराचे आत्मे निघ. आणि प्रभूचं आरोग्य मी डिक्लेअर करतो आणि रिपोर्ट्स नॉर्मल येतील प्रभू. तुझी महिमा होईल. गोळ्या बंद होतील प्रभू. थायरॉइड हील होणार प्रभू. शुगर निघून जाते परमेश्वर. तू त्यांना हील करत आहे पित्या. मी तुला महिमा देतो. जे व्यसनाचे बंधन आहेत, जे जुगाराचे बंधन आहेत, जे व्यभिचाराचे बंधन आहेत घरामध्ये, येशू नावाने तुझी अग्नी त्या भावा बहिणीवर मी मोकळी करतो आणि त्याचे सर्व शाप मी प्रभूच्या नावाने तोडतो प्रभू आणि जीवनाची घोषणा करतो. म्हणतो बाहेर येशूच्या नावाने. तसा लाजर बाहेर आला. यांचा व्यक्ती त्या पापातून त्या शापातून म्हणतो येशू नावाने बाहेर ये. आणि तू सांगितलं प्रभू हवेचं स्वरूप तू बदललंय आणि तिला जीवन बोललंय. यांच्या घरात हे येशूला जन्म देतीलच. यांच्या घरात प्रत्येकात येशू जन्माला येणारच. प्रत्येक व्यक्ती तारणारच पित्या. आणि देवा तुझी महिमा होणार पित्या. प्रभू त्यांच्या लेकराचे जे एक्झाम्स चाललेत त्यात त्यांचं विस्डम नवीन कर, त्यांची मेमोरी नवीन कर, शारीरिक चांगलं आरोग्य दे परमेश्वरा. आणि सगळे पेपर ब्लेस जाऊन प्रभू तुझी महिमा होते. घराला घर पण दे प्रभू. एकच घरातले व्यक्तींचं मन तू एक कर. सगळ्यांनी म्हणू दे का प्रभू येशू मला बदलायचं. आणि प्रत्येकात तो समंजसपणाचा आत्मा टाक. एकमेकांच्या प्रती प्रभू दुष्टाचं कार्य मी बांधून नाश करतो
आणि घरामध्ये ऐक्य आणि प्रेम मी स्वीकारतो स्वीकारतो रे बाप्पा. आणि देवा समेट होणार. Yes, ज्या लेकराचे बाप्पा. संसार तुटलेत, Yes, विस्कळीत आहेत, हो, म्हणतो बाप्पा. सर्व सैताना कठीण केलेले मन सोड सोड येशूच्या आणि म्हणतो नावामध्ये. समेट हो येशूच्या नावात. आमेन, आणि आमेन. त्यांच्यात ऐक्य मी स्वीकारतो. स्वीकारतो. आणि धन्यवाद प्रभू येशू त्यांना तू ब्लेस केल्याबद्दल. Yes, yes, धन्यवाद त्यांचे कुटुंब तू जोडल्याबद्दल. Yes, बाप्पा. प्रभू तुझ्या पायापाशी आलोय. Yes, देवा. मी आत्म्यात उच्च स्थानामध्ये आहे. Yes, आमेन. मी तुझा गौरव पाहणार. हो दे बाप्पा. देवा तू खोटं आश्वासन देत नाही, Yes, बाप्पा. तू खोटं स्वप्न दाखवत नाही. Yes, Jesus. तू जे बोलतो ते होईल Yes, आणि sir. तेव्हा तुझा गौरव हो होणार. दे बाप्पा. पुन्हा प्रभू त्यांचे नातेवाईक आप्तजन ज्यांचं नाव ते आपल्या मनात घेत आहेत, येस दे बाप्पा. ज्यांच्यासाठी त्याचं मन तुटतंय, Yes, येशू नावाने त्यांचे प्रत्येक प्रॉब्लेम तुझ्या पुढे मी आणतो. Yes, आणि म्हणतो sir. प्रभू येशू नावाने ते प्रत्येक बंद मार्ग मोकळे हो मोकळे हो आणि ते येशूच्या ब्लेस होऊ दे प्रभू. आमेन, आणि तुला आमेन. गौरव मिळू दे. Yes, yes. पुन्हा सर्व महिमा तुला देऊन तुला देतो. तुझ्याच नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन.